नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. आज आम्ही आमचं नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहोत आणि आज आम्ही पहिल्यांदा पनीरची बिर्याणी ही रेसिपी बनवलेली आहे. तर चला आता आपण रेसिपी बघूया. महाराज आपण काय बनवलेलं? पनीरची बिर्याणी. आता आपण काय बघूया? रेसिपी. चला आता आपण रेसिपी बघूया. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर मी ते एका वाटण्यात पनीर घेतलेलं आहे. त्यात टाकत आहे मी अर्धी वाटी दही, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर. हा फक्त लाल तिखट मसाला आहे जो आपण कलरसाठी टाकला आहे. त्यानंतर आपला घरचा नॉर्मली तिखट मसाला 1 चमचा, त्यामध्ये फ्राय केलेला कांदा, त्यानंतर त्यात टाकलेला आहे मीठ, आलं लसूणची पेस्ट, नंतर ते जे कांदा तळलेला तेल असतो तो त्यात टाकायचा. त्यानंतर त्याच्यावरून मी टाकलेली आहे पुदिना आणि कोथिंबीर. चांगलं एक मिश्रण करून घ्यायचं आहे. एक मिश्रण आपण एकजीव करून घेतलं. त्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याला आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत. अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. व्यवस्थित सगळं पनीरला लावून घेतलं. तर आता आपण भात शिजवून घेऊया. ह्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे, अर्धा चमचा मीठ, आता त्यात अख्खे खडे मसाले. त्यानंतर त्याला चांगली उकळी आल्यानंतर भिजत घातलेला चांगला भात शिजलेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. अगदी सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. जर त्यात पाणी राहिलं तर खालचा भात चिकट होईल. अगदी सुटसुटीत भात झालेला आहे आपला. सगळं पाणी काढून घेत आहोत आपण. आता आपण फोडणी घालूया. मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यात तमालपत्र, जिरे, त्यानंतर त्यात लांब चिरलेला कांदा, कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे, अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बघा आता मी त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. मी ह्यात थोडीच टाकली कारण की ऑलरेडी आपण पनीरला आलं लसूणची पेस्ट जास्त लावलेली होती, त्यामुळे मी अगदी थोडी टाकलेली आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. कारण टोमॅटोची प्युरी टाकल्यावर अगदी ग्रेव्ही खूप छान होते, म्हणून आपण त्यात अख्खे टोमॅटो न टाकता आपण त्यात टोमॅटोची प्युरी टाकत आहोत. आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण त्याला तेलात भाजणार आहोत. आता बघा त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण त्यात सगळे सुके मसाले टाकलेले आहेत. जे आपण पनीरला लावले होते ते सगळे मसाले आपण ह्यात टाकलेले आहेत. थोडा कलर मसाला जास्त टाकायचा, म्हणजे कलर हा चांगला येतो ग्रेव्हीला. बघा आता तेल सुटतंय चांगलं. मीठ टाकलं. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. जर आपण सारखं ढवळलं नाही तर ते खाली लागू शकतं, त्यामुळे आपण त्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. कारण का आपण थोडंही पाणी यूज केलेलं नाही आहे याच्यात. आता आपण त्यात टाकणार आहोत जे मॅरिनेट केलेलं पनीर. चांगलं मिक्स करून घेऊ. पहिल्यांदा व्हिडिओ बनवते आहे, काय चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि समजून घ्या. चांगलं मिक्स करून आपण त्याला आता
थोडा वेळ स्लो गॅसवर ठेवणार आहोत. आता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यात, कारण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून थोडं, अगदी नावाला आपण पाणी टाकत आहोत. ते पण गरम पाणी टाकलेलं आहे. थंड पाण्याने चव बदलते, त्यामुळे गरम पाणीच टाकायचं. आता आपण ह्याला अर्धा तास झाकून 10 मिनटं गॅसवर स्लो गॅसवर अगदी ठेवलं होतं. आता बघा चांगलं त्याला तेल सुटलेलं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला असं ठेवायचं. त्यानंतर आता आपण त्याला लेअरिंग करू. अगदी बारीक गॅसवर ठेवून त्याला आपण आता लेअरिंग करून घेऊ. अगदी व्यवस्थित लेअर करून घ्यायचा. आता आपण त्याच्यावर टाकले हा तळलेला कांदा, केशरचं दूध, त्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपण तूप टाकलेलं आहे वरून 1 चमचा. आपण त्याला देणार आहोत दम. अगदी गरम गरम कोळसे घ्यायचे, त्यावर 1 चमचा तूप टाकून लगेच झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी वास खूप छान होतो. तर तयार झालेली आहे आपली पनीरची बिर्याणी. तर पहिलीच रेसिपी आहे, समजून घ्या.